ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा आहे। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी फॉर्म्युला ठरल्याची माहिती आहे, तर दोन्ही पक्ष आपापल्या बालेकिल्ल्यामध्ये समान जागा लढवण्याची शक्यता आहे। उर्वरित मुंबईमध्ये 60-40 या प्रमाणात जागा वाटप होणार आहे। तर एका वृत्तसंस्थेने हा दावा केला। ठाकरेंची शिवसेना आणि मनसे युतीची औपचारिक घोषणा ही दिवाळीत होण्याची शक्यता आहे, तर जागा वाटपाचं वृत्त संजय राऊत यांनी फेटाळून लावलेलं आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याकडे जाऊया। संदीप, खरं तर जेव्हापासून पहिल्या चर्चेला सुरुवात झाली, म्हणजे राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येऊ शकतात वगैरे, तेव्हापासून ही चर्चा होती की मग जागा वाटपाचं कसं होणार, कोण मोठा भाऊ कोण छोटा भाऊ। आता हा दावा केला जातोय, संजय राऊतांनी शक्यता फेटाळली आहे। मात्र अगदी बरोबर आहे विक्रांत। खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची अजून घोषणा व्हायची आहे, मात्र सगळ्याच राजकीय पक्षांची सध्या तयारी सुरू आहे। आणि एका वृत्तसंस्थेनं अशी बातमी दिली की शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांमध्ये जी युती होणार आहे त्यानुसार जिथं बालेकिल्ला असेल तिथं 50-50% जागा वाटपाचा फॉर्म्युला असेल, आणि जिथं कमी जास्त असेल तिथं 60 आणि 40% म्हणजे 60% शिवसेनेलाही मिळू शकतात किंवा 60% मनसेलाही मिळू शकतात, असं जागा वाटपाच्या फॉर्म्युल्याची एक बातमी वृत्तसंस्थेनं दिली होती। मात्र शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ही बातमी फेटाळलेली आहे। त्यांनी ही बातमी चुकीची असल्याचं थेट पुढारी न्यूजशी बोलताना सांगितलं आहे। कारण अजून दसरा मेळावा व्हायचा आणि दसरा मेळाव्यामध्ये शिवाजी पार्कवर खरं तर उद्धव ठाकरे हे मोठी घोषणा करू शकतात आणि त्यानंतर जी बोलणी आहे ती सुरू होऊ शकते। युतीबाबतची चर्चा दोन्ही पक्षांमध्ये शिवसेना असेल किंवा मनसे असेल ती सकारात्मक चालू असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। मात्र आकडेवारी जी आहे ती पूर्णपणे चुकीची आहे, खोडसाळपणाची ही बातमी असल्याचं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे। त्यामुळे 60% आणि 40%चा जो काही फॉर्म्युला सध्या एका वृत्तसंस्थेनं दिलेला आहे तो पूर्णपणे चुकीचा म्हणता येईल। प्रामुख्याने हेच आहे की दिवाळीच्या दरम्यान याबाबतची अंतिम बोलणी जी आहे ती होऊ शकते। आतापर्यंत आपल्याला माहित आहे 3 ते 4 वेळेला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे भेटलेले आहेत, त्यामुळे कौटुंबिक जे रिलेशन होतं, जे नातं आहे ते संपूर्ण महाराष्ट्रानं यापूर्वी बघितलेलं आहे। आणि युती होणार हे जरी निश्चित असलं तरी जागा वाटपाचा फॉर्म्युला अजूनही ठरलेला नाही आहे। त्यातच जिल्हा परिषद असेल, महापालिका असेल आणि नगरपंचायत, नगरपालिका, पंचायत समिती या सगळ्या निवडणुकांसाठी या दोन्ही पक्षाची जी रणनीती आहे ती दिवाळीच्या आसपासच ठरू शकते। म्हणजेच दसरा मेळावा झाल्यानंतरच दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होईल आणि त्यानंतर दोन्ही पक्षांमधले जे दुसऱ्या फळीतले नेते असतील, मग ज्यामध्ये आमदार असतील, खासदार असतील, त्या पक्षांचे किंवा मनसेचे पदाधिकारी असतील, त्यांच्यामध्ये ही सगळी चर्चा होईल आणि त्यानंतरच जागा वाटपाचा अंतिम जो फॉर्म्युला आहे तो निश्चित केला जाईल। विक्रांत, बरं, धन्यवाद संदीप या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।